चला, सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत परत एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती. ओके, आपल्या युट्यूब चॅनलचं नाव काय आहे? इन्फिनिटी मॅथ अकॅडमी बाय इखारे सर. चला, आता 5.3 घेणार आहे आपण. प्रकरण चालू आहे 5 नंबरचं संभाव्यता. त्याच्यामध्ये सराव संच 5.3. याच्या अगोदर आपण 5.2, 5.1 आणि संभाव्यताचं बेसिक घेतलेलं आहे. ओके, ज्यांनी अजून पण चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय त्यांनी सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा. चला बघू काय प्रश्न आहे. खाली प्रत्येक प्रयोगासाठी नमुना अवकाश म्हणजे यस, त्यातील नमुना घटकांची संख्या म्हणजे एन ऑफ यस. तुम्हाला मी सांगितलेला नमुना अवकाश काय असते. ओके, नंतर नमुना घटकांची संख्या म्हणजे काय? एन ऑफ यस. आणि त्यांनी अतिरिक्त आणखी 3 घटना दिलेल्या आहेत. ओके, जे घटना आहेत एबीसी नावाने, आणि हे आपल्याला संच स्वरूपात द्यायचे. संच स्वरूपात म्हणजे बघा, 9वी मध्ये पहिलंच प्रकरण आहे संच नावाचं. ओके, सेट नावाचं, जे की आपल्याला महिरपी कंसामध्ये लिहायचं असतं, जे आपण ऑलरेडी लिहितच आहे. आणि आणखी आपल्याला त्याच्यामध्ये काय करायचं आहे? एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी लिहायचं आहे. मग बघा, हा आहे मेन प्रश्न. याच्यामध्ये असे 6 प्रश्न आहेत. त्याच्यामधला हा पहिला प्रश्न, आणि अशी किती आहेत टोटल? 6 प्रश्न. आता पहिला प्रश्न बघा काय आहे. जर एक फासा टाकला असता, फासा म्हणजे काय रे? सांगितलेलं आहे लुडो. ओके, लुडो, डाईस. ओके, हा, ज्याच्या इथं समजा 1 असेल, इथं 2, इथं 3, 4, 5, आणखी एक आहे ना 6 बॅक साईडला. मग मेन प्रश्न आहे आता इथं आहे, समजा हा मेन प्रश्न काय रे? हा नमुना अवकाश, आपल्याला याचा नमुना अवकाश लिहायचा आहे. आता बघा, नमुना अवकाश यस बरोबर. मला सांगा काय शक्यता येणार आहे रे? जर आपण लुडो फेकला तर झालेला आहे, काय येणार आहे? साहजिक आहे. जर 1 येणार आहे, 2 येऊ शकते, 3 येऊ शकते, 4 येऊ शकते, 5 येऊ शकते, 6 येऊ शकते, 7 येणार का? 8 का? कारण नाहीच आहे ना त्याच्यावरती. मग इथं लिहायचं महिरपी कंसामध्ये 1, 2, 3, 4, 5, 6. ओके, चला. मग आता एन ऑफ यस म्हणजे नंबर ऑफ सॅम्पल किती आहे रे? बघा, नमुना घटक किती आहेत, टोटल किती अंक आहे त्याच्यामध्ये? झाला. ओके, हा झाला तुमचा नमुना अवकाश आणि नमुना घटकांची संख्या. ओके, हे 2 प्रश्न झाले. आता जे घटना दिलेल्या आहेत, जे घटना दिलेल्या आहेत त्या एक एक करून बघूत आपण. पण महत्वाचं म्हणजे काय आहे की इथं घटना बघा, पहिली घटना काय आहे? ए नावाची घटना आहे, ज्याचं म्हणणं आहे की वरच्या पृष्ठभागावर समसंख्या मिळणे. म्हणजे असा लुडो फेकला, वरती काय येणार आहे? वरचा पृष्ठभाग वरती 1 येणार आहे, किंवा परत फेका 2 येणार आहे, परत फेका 3 येणार आहे, परत फेका 4, 5, 6, मग परत 1 आला तर 1 तर ऑलरेडी लिहिलेला आहे, डबल डबल यायची गरज नाही. किंवा बी काय म्हणते? वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळण्याची. काय विषम? आणि नंतर काय आहे रे? मूळ संख्या. मग महत्वाचं हे आहे की आपल्याला सम, विषम आणि मूळ संख्या माहिती पाहिजेत. ओके, तर स्टार्टिंगला थोडा वेळ दिलेला आहे, तेव्हा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण हे पुसणार आहे, आणि सर्वात पहिले तर समसंख्या काय असते, विषम संख्या काय असते आणि मूळ संख्या काय असते हे बघणार आहे. चला तर बघूत. चला बघा काय दिलेलं आहे, समसंख्या. मग समसंख्या काय असते बघा. बघा, समसंख्या बघा, याच्या व्याख्या 2-3 आहेत, जे तुम्हाला सोपी वाटेल ते तुम्ही प्रिपेअर करू शकता. बघा, पहिली काय आहे रे? ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो. दुसरी व्याख्या आहे, ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी
0 2 4 6 8 या संख्या किंवा हे अंक म्हटलं तरी चालेल, हे अंक येतात त्यांना सम संख्या म्हणतात. बघा, ज्या संख्येच्या शेवटी म्हणजेच काय एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्यांना काय म्हणतो आपण, समसंख्या. म्हणजे काय रे, उदाहरणार्थ बघा, उदाहरण घेतले की लगेच तुम्हाला कळून जाणार आहे. बघा, उदाहरणार्थ एक संख्या आहे, कोणती पण एक घ्या, समजा 19 आहे, 20 आहे, 15 आहे, 18 आहे, 44 आहे, 36 आहे. आता क्लिअर काय म्हटलंय मी ना, एकक स्थानी. समजा एखादी समजा मोठी संख्या घेऊ आपण. ओके, बघा आता 19 मध्ये एकक स्थानी म्हणजे या ठिकाणी शेवटी काय आहे, 9 आहे. मग म्हणणं काय यांचं की 0 2 4 6 8 पाहिजेत, दुसरं काही असेल तर ते समसंख्या नाहीये. मग इथं 9 आहेत, मग हे समसंख्या आहे का, नाही. इथं बघा, इथं 0 आहेत, हे समसंख्या आहे का, आहे. इथं 5 आहेत, हे आहे का, नाही आहे. इथं किती आहेत, 8, मग आपल्याला 8 पाहिजेत, म्हणजे हे समसंख्या आहे. इथं किती आहेत, 4, म्हणजे ही पण काय आहे, समसंख्या. आणि इथे किती आहेत, 6, म्हणजे ही पण काय, समसंख्या आहे. म्हणजे ज्या संख्येच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 2 4 6 8 हे अंक येतात त्यांना काय म्हणतो आपण, समसंख्या. ओके, तर बघा आता तुम्ही असाल, सर हे जे पहिली वाक्य आपण दिली ते बघू. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जातो, आता बघा हे 20, याला 2 ने पूर्ण भाग जातो का, बघा बेद आहे 20. पूर्ण भाग जाणे म्हणजे शेवटी इथं जे बाकी आहे इथं 0 उरणार. ओके, मग 2 ने पूर्ण भाग गेला. इथं बघा, आता जर आपण 19 घेतले, किती घेतले, 19, तर 2च्या वेळात 19 तर येत नाही. मग 19च्या अगोदर कोणती संख्या येते, 18, बे नम 18, आणि किती उरतात, 1. बघा, हा 1 बाकी उरला, मग ही समसंख्या आहे का, नाही आहे. ओके, तर समसंख्या समजलं की ज्या संख्यांच्या शेवटी किंवा एकक स्थानी 0 2 4 6 8 येतात त्या समसंख्या असतात. मग ती संख्या किती मोठी असो, संख्या किती मोठी असो, आहे का समसंख्या, का आहे, कारण का आपल्याला काहीच नाही बघायचं, काय बघायचं फक्त इथं काय आहे, इथं 6 आहे, इथं 6 पाहिजे, म्हणजे ही समसंख्या. ओके, चला घ्या एकदा स्क्रीनशॉट पटकन, राहू दे. चला पुढे बघा, आता दुसरा पॉइंट होता विषम संख्या. कोणत्या रे, विषम संख्या. तेच आपल्या 2 व्याख्या. ज्या संख्यांना 2 ने पूर्ण भाग जात नाही. पहिले काय होतं, समामध्ये पूर्ण भाग जातो, इथं काय जात नाही. ओके, किंवा दुसरी व्याख्या बघा, ज्या संख्यांच्या शेवटी, शेवटी म्हणजे काय रे, हा एकक स्थानी, एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात, हे अंक येतात त्यांना विषम संख्या म्हणतात. म्हणजे समसंख्येच्या एक्झॅक्ट विरुद्ध. ओके, उदाहरण तर बघा, उदाहरण बघितलं की लगेच कळतं आपल्याला. चला उदाहरण सांगा, एखाद्या संख्या, 515, 343, 512,
27, 19. आता बघा, आता याच्यामध्ये कोणकोणत्या विषम संख्या आहेत बघा. काय बघायचं आपल्याला, फक्त एकक स्थानी काय आहे. सार्थक इकडे लक्ष द्या. एकक स्थानी काय आहे ते बघा. इथं 5 आहे, तिथं 3 आहे, तिथं 2 आहे, तिथं 7 आहे, तिथं 9 आहे. मग आपल्याला काय पाहिजे तर एकक स्थानी विषम संख्या असण्यासाठी 1, 3, 5, 7, 9 याच्यापैकी कोणताही एक अंक, याच्यापैकी कोणताही एक अंक पाहिजे. मग हे आहे का रे विषम संख्या? हो आहे. ही आहे. ही आहे का? इथं 2 आलेत, याच्यात 2 दिसतात का कुठे? नाही. मग हे विषम नाही. मग हे कोणती आहे रे? सम. हे कोणती आहे? विषम. हे पण काय आहे? विषम. जे विषम आहे हे पण विषम आहे, ही पण विषम आहे, ही पण विषम आहे. फक्त हे एकटी संख्या काय आहे? सम. कारण त्याच्या एकक स्थानी किती आहेत? 2. आणि विषम संख्येचे डेफिनेशन काय म्हणते की ज्या संख्येच्या शेवटी 1, 3, 5, 7, 9 हे अंक येतात. चला घ्या पटकन लिहून. चला पुढे बघू आपण आता मूळ संख्या. मूळ संख्या. आता मूळ संख्येची डेफिनेशन बघा, थोडीशी किचकट आहे पण समजण्यासारखी आहे. चला बघा, ज्या संख्येला 1 व त्याच संख्येने भाग जातो व इतर कोणत्याही संख्येने भाग जात नाही, अशा संख्यांना मूळ संख्या म्हणतात. चला समजलं? थोडस कठीण करायचं. चला बघा, आता उदाहरण घेतलं म्हणजे क्लिअर कळेल तुम्हाला. बघा आता एक संख्या सांगा कोणती पण. 5. आता मला सांगा या 5 ला कशा कशाने भाग जाते रे? 1 ने भाग जाते, 1 5 5 आणि 5 ने भाग जाते, 5 1 5. आणखी कोणत्या पाड्यात 5 येतात का बघा? 5 ही एक लहान संख्या, 2च्या पाड्यात येते का बघायचं, 3च्या पाड्यात येते का बघायचं, 4च्या पाड्यात बघायचं येते का? नाही येत. म्हणजे ही काय एक मूळ संख्या आहे. ओके. नंतर बघू आपण 7. 7 ला 1 न भाग जाते आणि 7 न भाग जाते, बाकी कोणत्याही पाड्यात 7 येत नाही. ही पण काय आहे? मूळ संख्या. नंतर जर आपण एखादी समसंख्या घेतली किंवा 9 घेतलेत, किती घेतलेत? 9. तर 9 बघा 1 ने भाग जातो, 1 9 9, 9 1 आणखी रे 3 त्रिक 9, बरोबर आहे. म्हणजे 3 न पण भाग जातो, 3 त्रिक 9. मग आता किती फॅक्टर झाले तर 3. अट काय म्हणते की फक्त 1 ने आणि त्याच संख्येने, म्हणजे बघा 1 ने आणि 5 आहे म्हणजे या 5 नेच भाग जातो, 7 आहे 1 ने भाग जातो आणि 7 नेच भाग जातो. अशा संख्यांना काय म्हणतात? मूळ संख्या. मग आता मूळ संख्या 100 पर्यंत एकूण 25 आहेत. किती आहेत? 25 आहेत. ओके. तर बघा आपण थोडाफारच घेऊ. मला सांगा 1 ही मूळ संख्या आहे का? नाहीये. मूळ संख्या नाहीये. मग आहे 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19. ओके. आता 100 पर्यंत कोणत्या मूळ संख्या आहेत सर्वांनी कमेंट मध्ये टाका. ओके. तुम्ही पण टाकायचं घरी गेल्यावरती. चला मग हे काय रे? मूळ संख्या. आणि मूळ संख्या शक्यतो पाठांतरच करून ठेवा. ओके. हा, जर वाटलं तर पुढच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला ट्रिक सांगेल पाठांतर करायची, मूळ संख्या पाठांतर करायची ट्रिक सांगेल. चला घ्या लिहून. ठीक आहे. चला बघा आपण काय बघितलंय? समसंख्या, विषम संख्या आणि मूळ संख्या. का बघितलं? कारण आपल्या प्रश्नामध्ये होत्या. आणि संख्या कोणत्या काय आहेत हे माहित असलं तरच आपल्याला पुढे येणार आहे. चला आपण आता आपल्या मूळ प्रश्नावर परत जाऊ. आपला मूळ प्रश्न काय होता रे? की एक फासा
फेकला असता. नमुना अवकाश म्हणजेच यस काय आला होता? 1 2 3 4 5 आणि 6. बरोबर आहे. हे आपला नमुना अवकाश आला होता. मग एन ऑफ एस किती आला होता? एन ऑफ एस किती आला होता? 6. मग आता बघा प्रश्न, घटना दिलेल्या आहेत, 3 घटना दिलेल्या आहेत. कोणकोणत्या? ए बी सी. मग घटना ए साठी काय दिलेलं आहे की वरच्या पृष्ठभागावर सम संख्या मिळणे. ओके. मग आता वरच्या पृष्ठभागावर लक्ष द्या, हा मेन क्वेश्चन आहे, याच्यामधून आपल्याला ही घटना तयार करायची. मग काय म्हणते रे? बघा आता याचा एन ऑफ एस काय येणार आहे बघा. पहिले सगळ्यात पहिले नमुना अवकाश काय येणार आहे बघा याचा. म्हणजे आपण याला इथं नमुना अवकाश म्हणायच्या ठिकाणी काय म्हणू? ए. काय येणार आहे बघा? घटना ए. काय पाहिजे तरी समसंख्या आताच शिकवल्या. कोणकोणत्या सांगा त्याच्यामधला पटकन. याच्यामधल्या, फक्त याच्यामधल्या सांगायच्यात आपल्याला समसंख्या. कोणकोणत्या आहेत? 2 4 6. आता पुढे आहेत 8 10 अनंतपर्यंत समसंख्या, पण आपल्याला फक्त याच्यामधल्याच पाहिजे. मग किती झाला रे? एन ऑफ ए किती झाला? व्हेरी गुड. किती झाला? 3 झाला. हे झाला घटना ए साठी. ओके. आता प्रश्नामध्ये दिले संच स्वरूपात लिहा. हे आपण संच स्वरूपातच लिहिलं. ओके. ज्याने 9वी मध्ये चांगला अभ्यास केला असेल त्यांना कळलंय. ओके. चला आता घटना बी काय आहे बघा. घटना बी साठी वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. कोणती संख्या मिळणे? विषम संख्या. घटना बी. चला सांगा आता याच्यामध्ये सांगा कोणकोणत्या विषम संख्या आहेत? विषम म्हटलंय मी. 1 3 5. 1 3 5. ओके. आपण विषम संख्येची डेफिनेशन का लिहिली होती रे? ज्या संख्येच्या एकक स्थानी 1 3 5 7 9 हे अंक येतात. ऑलरेडी याच्यामध्ये ते अंकच दिले, ते अंकच घेऊन घ्या ना डायरेक्टली. ओके. ते विषमच आहेत. हा. मग एन ऑफ बी किती आला रे इथं? व्हेरी गुड. किती आला? 3. चला घ्या स्क्रीनशॉट. पुढे बघा. घटना सी साठी. आता घटना सी साठी काय दिले बघा. वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे. कोणती संख्या मिळणे? मूळ संख्या मिळणे. आणि मूळ संख्या मी आताच शिकवल्या. कोणकोणते? 2 3 5 7 9. ओके. लक्ष द्या, महत्वाचा आपला जो मेन नमुना अवकाश होता इथे लिहितो मी. ओके. हे परत नका लिहू. आपला यस किती होता रे मेन? एक फासा फेकले असता 1 2 3 4 5 6 हा होता. आपल्याला याच्यामधूनच काय काढायचे आहेत? मूळ संख्या काढायच्या आहेत. याच्यामधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा. घटना सी. आता त्याच्यामधल्या मूळ संख्या कोणकोणत्या आहेत बघा. 2 3 5. बस संपलं. ओके. मग एन ऑफ सी किती आला रे? 3. म्हणजे घटना ए, घटना बी, घटना सी सगळ्यांचा एन ऑफ ए, एन ऑफ बी, एन ऑफ सी किती येते? 3च येते. ओके. चला आता घ्या स्क्रीनशॉट घ्या. हे लिहायची गरज नाही. ओके. आणि जे बेसिक घेतलंय मी समसंख्या, विषम संख्या, मूळ संख्या ते वेगळ्या पेजवर लिहा. त्याच्यामध्ये मिक्स करू नका. ओके. हा पण तुम्ही केलं असेल. ओके. ते घरी करा व्यवस्थित. चला काय दिलंय रे? 2 फासे फेकले असता. ओके. मग 2 फासे फेकले असता. आणखी 3 घटना दिलेल्या आहेत. ते घटना नंतर लिहू आपण. ओके. पहिले सुरुवात करू. चला बघा प्रश्न काय आहे. 2 फासे एकाच वेळी फेकले असता. त्याच्यामध्ये 3 घटना दिलेल्या आहेत. बघा घटना कोणकोणत्या आहेत. घटना
ए साठी काय दिले बघा, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज, सॉरी 16 नाही, 6च्या पटीत असणे अशी आहे. 6च्या पटीत असणे अशी आहे. घटना बी बघा काय दिलेली आहे. घटना बी साठी वरच्या पृष्ठभागावरील अंकाची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. घटना सी साठी काय अट आहे, दोन्ही फाशावरील अंक समान असणे. क्लास चालू असताना सर्वांनी नोटबुक आणि बुक समोर ठेवा. ओके, आणि ते लिहायचं, प्रश्न बघायचा व्यवस्थित आणि लिहून घ्यायचा. प्रश्न शक्यतो पुस्तकातून लिहिणं प्रिफर करा. ओके, तर बघा पहिले 3 प्रश्न समजून घेऊ. ओके, बघा हा मेन प्रश्न की 2 फासे एकाच वेळी फेकले असता, किती 2 फासे एकाच वेळी फेकले असता काय होणार आहे, त्याचं उत्तर नंतर लिहू आपण. घटना ए साठी काय दिलंय, वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत आहे. नंतर घटना बी साठी अट काय आहे की वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असते. घटना सी साठी काय अट आहे की दोन्ही फाशावरील अंक समान असते. आता महत्वाचं हे आहे की नेमकं 2 फासे एकाच वेळी फेकलं तर येते काय, महत्वाचं तेच आहे ना. चला बघा मेन प्रश्न काय आहे. मेन प्रश्न 2 फासे बघा, आता 2 फासे आहेत. ओके, असे 2 फासे आहेत आणि आता 2 फासे फेकायचे आहेत आपल्याला. बघा इथे 1 असेल, 2 असेल, 3 4 आणि 5, 6 दुसरीकडे असतात. 1 2 3 4 5. ओके, आणि 6 खालच्या साईडला असेल. असे 2 फासे, जर दोन्ही फासे एकाच वेळी फेकले तर काय येते बघा, नमुना अवकाश. बघा पहिल्या फाशावर 1 पडणार आहे, दुसऱ्या फाशावर पण किती पडेल, 1. हे बेसिक मध्ये सर्व झालेलं आहे. बेसिक बघा एकदा. ओके, परत जर फेकला तर काय येणार आहे, 1 2, नंतर काय येणार आहे, 1 3 1 4 1 5 आणि 1 6. ओके, म्हणजे एका फासा फेकत आहे आपण, एक 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 एकच येत आहे, पण दुसरा बदलत आहे. आपल्याला टोटल पॉसिबिलिटी, टोटल शक्यता किती आहेत, दोन्ही फासे फेकल्यावर काय काय पडू शकते, सर्व याच्यामध्ये लिहायचं आहे. ओके, चला नंतर बघा 2 1 2 2 2 3 2 4 2 5 2 6. नंतर रे 3 1 3 2 3 3 3 4 3 6 4 1
4 2 4 3 4 4 4 5 4 6 5 1 5 2 5 3 5 4 5 5 5 6 ओके. नंतर काय येणार आहे 6 1 6 2 6 3 6 4 6 5 6 6 ओके. हा झाला तुमचा नमुना अवकाश. मग नमुना अवकाश टोटल किती आहे रे बघा. म्हणजे एन ऑफ एस किती येणार आहे मोजा. असे 6 कॉलम 6 6 36 किती येणार आहे नमुना अवकाश 36. ओके. चला साधा सिंपल आहे, काही अवघड नाही आहे. ओके. आता घटना ए साठी काय अट होती ते बघा. ओके. आपण इथे ऍडजस्ट करू. चला घटना ए काय होती घटना ए सांगा मला. प्राजक्ता वाच. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज 6च्या पटीत असणे अशी आहे. गुड. 6च्या पटीत. लक्ष द्या, मी तुम्हाला पहिलेच सांगितले 6च्या पटीत म्हणजे 6च्या पाड्यात. 6 1 6 6 2 12 6 3 18 6 4 24 6 5 30 पर्यंत येणार आहे. ओके. 6 6 36 हे लिहिलं चालते. या 6च्या पाड्यात आली पाहिजेत. मग आता मला सांगा काय बेरीज. प्रश्न व्यवस्थित बघा काय सांगितलेलं आहे. वरचे पृष्ठभाग म्हणजे बघा हे, या दोघांची बेरीज किती आली पाहिजेत 6च्या पटीत. म्हणजे 6 आली पाहिजेत 12 आली पाहिजेत. मग मला सांगा 1 1 2 1 2 3 1 3 1 4 1 5 आले. घ्या लिहून 1 आणि 5. ओके. पुढं 1 6 7 2 1 3 2 2 4 2 3 5 2 4 6. 6च्या पटीत आली पाहिजे म्हणजे 6 आली पाहिजेत. किती आली पाहिजेत 6 आली पाहिजेत 12 आली पाहिजेत 18 आली पाहिजेत. चला 2 5 7 2 6 8 3 अधिक 1 4 3 अधिक 2 5 3 अधिक 3 6 लिहा. नंतर बघा 3 अधिक 4 7 3 अधिक 5 8 3 अधिक 6 9. आपल्याला हे पाहिजे ना बेरीज. 4 आणि 1 4 आणि 2 बघा आली 6. मग लिहा 4 आणि 2 4 2. नंतर बघा 4 आणि 3 7 4 आणि 4 8 4 आणि 5 9 6 आणि 4 10 नाही येत आहे. 5 आणि 1 आली पहिल्याच नंबरला आली. 5 आणि 1 घ्या लिहून. 5 आणि 2 7 5 आणि 3 5 आणि 4 5 आणि 5 5 आणि 6 6 आणि 1 6 आणि 2 6 आणि 3 9 6 आणि 4 6 आणि 5 11 6 आणि 6 12. 12 पाहिजेत ना आपल्याला. 12ही चालते. कळालं. ऑलमोस्ट इथपर्यंत तर 6 झाली, फक्त इथं 12 आली. हे आहे 6च्या पटीत येणारी पृष्ठभागावरची बेरीज. मग एन ऑफ एस किती आहे टोटल मनस्वी किती आहे 6. चला घ्या पटकन लिहून. हे थोडस इथं काय करायचं एन ऑफ ए पाहिजे ना, एन ऑफ एस नाही. चला करा. चला पुढे बघा घटना बी. घटना बी काय मोठ्याने वाच ना. वरच्या पृष्ठभागावरील अंकांची बेरीज कमीत कमी 10 असणे अशी आहे. महत्वाचं बघा आता काय आहे तर कमीत कमी आणि एक असते जास्तीत जास्त. बघा आता उद्या आहे जत्रा. काय आहे गायगावची जत्रा आहे उद्या. आता मला सांगा जर मी म्हटलं तुम्हाला की तुम्ही
जत्रेला येतात कमीत कमी 500 रुपये घेऊन या. कमीत कमी किती आणा? 500. मग तुम्ही 500 आणसाल का? तुम्ही जास्त आणू शकता, 500 आणू शकता किंवा त्याच्यापेक्षा जास्त. म्हणजे जर मी कमीत कमी म्हटलं तर तुम्ही काय आणसाल रे? जास्त आणसाल. काय आणसाल? जास्त पैसे आणसाल. पण मी जर म्हटलं की आपल्याला जास्त काही खर्च नाही करायचा तर जास्तीत जास्त 500 आणा. जास्तीत जास्त किती आणा? 500. त्याच्यापेक्षा जास्त आणू नका. म्हणजे जास्तीत जास्त म्हटलं तर काय पकडायचं रे? कमी पकडायचं. म्हणजे इथं आपल्याला कमीत कमी 10, कमीत कमी 10 पाहिजे. बेरीज किती पाहिजे? अंकांची बेरीज कमीत कमी 10. म्हणजे जास्त चालते, जास्त चालते. म्हणजे 11 पण चालते, 12 पण चालते, 13 पण चालते. ओके. कमीत कमी म्हटलं म्हणजे जास्त चालते. ध्यानात काय ठेवायचं? कमीत कमी म्हटलं म्हणजे जास्त घ्यायचे, आणि जास्तीत जास्त म्हटलं म्हणजे कमी घ्यायचे. मग प्रश्न काय की या अंकांची बेरीज, या अंकांची जे बेरीज आहे ते कमीत कमी 10 आली पाहिजे. म्हणजे जास्त चालते. कमीत कमी 10 पाहिजेत. चला करा बेरीज पटापट. चला इथपर्यंत काही येणारच नाही बघा. 1 1 2, 1 2, 3, 1 3, 1 4, 1 5, 1 6, 7 नाही येत. 2 1 3, 2 2 4, 2 3 5, 2 4 6, 2 5 7, 2 6 8 नाही. 3 1 4, 3 2 5, 3 3 6, 3 4 7, 3 5 8, 3 6 9 नाही येत. 4 1 5, 4 2 6, 4 3 7, 4 4 8, 4 5 9, 4 आणि 6 10 आली का इथं 10. चला लिहा. याच्यामध्ये काय लिहायचं रे? 4 6. पुढे 5 1 6, 5 2 7, 5 3 8, 5 4 9, 5 5 10, 5 6 11 चालतंय. ओके. कारण कमीत कमी म्हटलं त्याने म्हणजे जास्त घेऊ शकतो आपण. 6 1 7, 6 2 8, 6 3 9, 6 4 10 चालते. 6 5 11 पण चालते. 6 5 12 पण चालते. 6 आणि 4 पण चालते. 6 आणि 5 पण चालते. आणि 6 आणि 6 पण चालतंय. चला सांग बरं एन ऑफ बी किती आहे? 6च आहे का? चला लिहा मग. स्क्रीनशॉट घ्या. चला आता घटना सी साठी बघू. ऑन आहे का व्हिडिओ? ठीक आहे चला बघा. घटना सी वाच दिव्या. घटना सी साठी दोन्ही भाषावरील अंक समान असणे. साधी सिंपल गोष्ट आहे. दोन्ही भाषावर अंक काय पाहिजेत रे? समान पाहिजेत. प्रेम सांग पटापट कोणकोणते समान आहेत तर? 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6, 7 7. 7 7 नाहीच आहे. 7 7 नाहीच आहेत. लिहायचे पटापट. 1 1, 2 2, 3 3, 4 4, 5 5, 6 6. 7 7 येणार का सार्थक? मग एन ऑफ सी किती आहे? चला एन ऑफ सी किती आहे मग? 6. चला घ्या स्क्रीनशॉट. चला बघा पुढचा प्रश्न काय आहे? 3 नाणी एकाच वेळी फेकला. आता 3 नाणी आहेत जे की सोबतच फेकू आपण समजा. ओके. इथं यश हेड हेड. वरच्या पृष्ठभागावर हेड हेड असतील आणि मागच्या पृष्ठभागावर काय असतील? टेल टेल. मग आता तिन्ही जर एका सोबत फेकले तर नमुना अवकाश बघा काय येणार आहे? नमुना अवकाश म्हणजेच यस काय येणार आहे? बघा मी बेसिक मध्ये ट्रिक सांगितलेली आहे ऑलरेडी. काय करायचं? एच 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 लिहून घ्यायचं. बघा मी सांगितलं की किती नाणी फेकलेत रे? 3 नाणी. आणि नाण्यांवर बाजू किती असतात? 2. मग 2च्या डोक्यावर 3. 2च्या डोक्यावर 3. म्हणजेच काय रे? 2चा घन म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 2 म्हणजे 2 दुनी 4 आणि 4 दुनी 8. किती उत्तर येणार आपलं? एन ऑफ एस किती येणार आहे? 8. साधी सिंपल गोष्ट आहे. मग 8 पाहिजेत ना. काय जास्त डोकं लढवायची गरज नाही. असे 4 ग्रुप करून टाकायचे. किती? 4 ग्रुप झाले. एच एच चे 4 आणि टी टी चे 4. टी 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 हे उत्तर नाही आहे. आता याच्यामध्ये चेंजेस कसा करायचा?
ओके, किती झालेत बघा, 1 2 3 4, वर एक एच चे 4 आणि एक टेल चे 4 बनवायचे. आता चेंजेस काय करायचं बघा, इथं पहिला जो हेड आहे हा वाला, हा चेंज करून इथं टी करायचा, इथं 2 नंबरचा बदलायचा, याच्यात काही बदल नाही, याच्यात पहिला बदलायचा, याच्यात दुसरा बदलायचा आणि याच्यामध्ये तिसरा बदलायचा. सेम प्रोसेस, याच्यामध्ये काही बदल नाही करायचा, याच्यामध्ये पहिला बदलायचा, टी च्या ठिकाणी एच येणार, इथं टी च्या ठिकाणी एच येणार आणि इथं 3 नंबरच्या ठिकाणी एच येणार. झालं. ओके, एकदम साधं सिंपल, काय टेन्शन नाही. मग एन ऑफ एस किती आहे रे, आपण एन ऑफ एस तर पहिलेच काढलेला आहे, किती आहे 8. ओके, मग आता बघा घटना बघू. घटना ए साठी अट, घटना ए साठी अट बघा काय दिलेली आहे, कमीत कमी 2 छाप मिळणे अशी आहे. कमीत कमी 2 छाप मिळणे अशी आहे. लक्ष द्या, हेड म्हणजे काय रे, छापा. इथं लिहू, हेड म्हणजे काय, छापा, आणि टी म्हणजे काय, म्हणजे टेल, म्हणजेच काय, काटा. या गोष्टी ध्यानात ठेवा. मग प्रश्न काय आहे की कमीत कमी 2 छाप मिळणे, कमीत कमी 2 छाप. याच्या अगोदरच्या गणितामध्ये बघितलं, कमीत कमी म्हणजे काय, जास्त घ्यायचे, कमी नाही घ्यायचे. कमीत कमी म्हटलं म्हणजे जास्त घ्यायचे. मग कमीत कमी 2 पाहिजेत. लक्ष द्या. मग घटना ए, कमीत कमी किती पाहिजे, 2. किती पाहिजेत, काय पाहिजे, छाप म्हणजे हेड. मग ज्याच्यामध्ये 2 छाप आहेत किंवा 2 पेक्षा जास्त छाप आहेत ते घ्यायचे. याच्यात किती येतील, 3. चालेल का, चालणार. याच्यामध्ये 2 आहेत, चालतील. याच्यामध्ये 2 आहेत, चालतील. याच्यामध्ये पण 2 आहेत, कारण त्यांना कमीत कमी 2 पाहिजे. जास्तीत जास्त किती असो ना, काय फरक पडतात. मग एन ऑफ ए किती येणार आहे, किती, व्हेरी गुड, 4. ओके, घ्या स्क्रीनशॉट. चला पुढचा प्रश्न बघा. घटना बी साठी अट काय दिलेली आहे बघा, एकही छाप न मिळणे अशी आहे. एकही छाप न मिळणे म्हणजे एकही छापा नाही पाहिजेत, टोटल सगळे काटेच पाहिजेत. एकही छापा न मिळणे अशी आहे. मग घटना बी, लक्ष द्या, घटना बी सांगा, असं कोणतं आहे रे की ज्याच्यामध्ये छापा नाहीये, अशी कोणती आहे याच्यामध्ये की ज्याच्यामध्ये छापाच नाहीये, म्हणजे हेडच नाहीये, फक्त एकच आहे, बाकी सगळ्या याच्यामध्ये आहे. मग काय येणार इथं, टी टी टी. चला मग घटना बी किती आहे रे, 1. का, कारण एकही छापा न मिळणे अशी आहे, म्हणजे छापा पाहिजेच नाही. मग कशा त्याच्यावर छापा नाहीये, टी वरती नाही. बाकी छापा म्हणजे काय, एच. बघा इथं प्रत्येक ठिकाणी एच दिसते, फक्त इथं एच नाहीये. म्हणून घटना बी मध्ये काय येणार आहे, फक्त ट्रिपल टी येणार आहे. म्हणजे झेरो ऑफ बी किती आहे, 1. ठीक आहे, चला लगेच आपण घ्या स्क्रीनशॉट घ्या. चला पुढे बघू, सी काय म्हणतंय. चला बघा, घटना सी साठी काय अट दिलेली आहे, दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे. दुसऱ्या नाण्यावर छाप मिळणे अशी आहे. दुसऱ्या नाण्यावर छाप, छाप म्हणजे काय रे, एच. दुसऱ्या नाण्यावर पाहिजेत. बघा हा पहिला नाणा, हा दुसरा आणि हा तिसरा. प्रत्येक केस मध्ये तेच, पहिला दुसरा तिसरा. तर यांचं म्हणणं काय, दुसरा म्हणजे जो मधातला आहे त्याच्यावरती काय पाहिजे यांना, छाप पाहिजे. म्हणजे काय पाहिजे, एच. मग जिथे जिथे मधात एच आहे, 2 नंबरला एच आहे, ते लिहून घ्यायचं. चला काय रे, घटना सी
बघा काय आहे, कुठे कुठे मधात आहे एच, बघा हे इथं, बघा इथं पण आहे. नंतर इथं आहे का मधात, नाही आहे. इथं आहे, इथं नाही आहे, इथं नाही आहे, बघा इथं आहे, इथं नाही आहे. म्हणजे आपला एन ऑफ सी किती झाला, 1 2 3 आणि 4. चला घ्या स्क्रीनशॉट. तर बघा व्हिडिओ ऑलरेडी खूप मोठा झालेला आहे, त्याच्यामुळे आपण इथंच थांबूत. ओके, बाकी उद्या भेटू परत नवीन लेक्चर सोबत. नवीन लेक्चर न घेता ही 5.3 लक्ष द्या, 5.3 पार्ट 1 म्हणून नाव राहणार आहे, ज्याच्यामध्ये 3 प्रश्न राहतील आणि पार्ट 2 मध्ये पुढचे 3. कारण 5.3 मध्ये एकूण 6 प्रश्न आहेत. आपण व्हिडिओ खूप मोठा होते, त्याच्यामुळे आपण 2 पार्ट मध्ये ते डिवाइड केला आहे, पार्ट 1 आणि पार्ट 2. ठीक आहे, ज्यांना पण काही प्रॉब्लेम असतील त्यांनी कमेंट मध्ये विचारा. आज मी कमेंट बॉक्स मध्ये ऍड्रेस आणि मोबाईल नंबर पण माझा देतो. चला ठीक आहे, भेटू उद्या.